सत्य, प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा SP न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार. नमस्कार, मी संभाजी पगार. तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायडोंगरी गटात आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण या गटात एका नावाची प्रचंड चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे प्रसाद सोनवणे. राज्य पातळीवर कार्यरत असलेले हे युवा नेतृत्व आता जिल्हा पातळीवरील राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे आणि त्यांच्या संभाव्य उमेदवारीने न्यायडोंगरी गटातील निवडणूक अक्षरशः रंगतदार होणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. युवा वयात दांडगा अनुभव घेतलेल्या प्रसाद सोनवणे यांनी विकास कामांना गती देत आपल्या कार्यपद्धतीने जनतेच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावोगावी जनसंपर्क मोहिमा राबवत त्यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे. कोणतंही काम असो, कॉल गेल्यावर प्रतिसाद आणि कामाची तात्काळ पूर्तता ही त्यांची खास ओळख बनली आहे. तरुणांपासून ते महिलांपर्यंत आणि वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या मनात प्रसाद सोनवणे यांच्याबद्दल विश्वासाचं वातावरण आहे. कारण त्यांनी नेहमीच लोकांसाठी काम केलं आहे आणि कामातूनच ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. सबंध महाराष्ट्रभर फिरत असताना सुद्धा न्यायडोंगरी गटावर त्यांची मजबूत पकड आहे हे सर्वश्रुत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली या गटाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास कार्यकर्त्यांपासून ते मतदारांपर्यंत सर्वत्र व्यक्त होत आहे. भुजबळ परिवाराचे विश्वासू चेहरा म्हणून ओळखले जाणारे प्रसाद सोनवणे या निवडणुकीत महत्त्वाची घडामोड घडवतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. अनेक जण म्हणत आहेत की यावेळेस न्यायडोंगरी गटात चुरशीची निवडणूक होणारच, कारण प्रसाद सोनवणे यांच्या एंट्रीनं संपूर्ण राजकीय समीकरणच बदलणार आहे. जनतेच्या मनातला विश्वास, विकासाचं वचन आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली निष्ठा या तिन्ही गोष्टींवर आधारित त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि म्हणूनच काही लोक म्हणतात की न्यायडोंगरीत आता एक नव्या नेतृत्वाची पहाट उगवते आहे. पण दुसरीकडे महायुतीचं समीकरण काय असेल? राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल? याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण या गटातील निकाल केवळ एका जागेचा नसून तो भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारा ठरू शकतो. आगामी काळात न्यायडोंगरी गटात कोण उभं राहतं, कोण माघार घेतं आणि कोण विजयी ठरतो हे पाहणं नक्कीच रोचक ठरणार आहे. लोकशाहीच्या या रंगमंचावर आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या एका नावावर आणि ते नाव आहे प्रसाद सोनवणे. न्यायडोंगरी गटात सुरू झालेल्या या राजकीय हालचालींच्या प्रत्येक घडामोडीवर लोकशाही माझा SP न्यूज इंडिया तुमच्यासाठी लक्ष ठेवून राहील. मी संभाजी पगार. लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा हक्क, लोकशाहीचा.